नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच लोकसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रहारचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी मात्र चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीमध्ये लोकसभा लढवणार आहेत. नवनीत राणा आज देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहेत आणि ही भेट घेण्यासाठी राणा दाम्पत्य मुंबईत देखील दाखल झालाय. मात्र बच्चू कडू यांनी आता राणा दाम्पत्याविरोधात अर्थात नवनीत राणा यांच्या उमेदवारी विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. की नवीन एक खासदारांना सेकंड टाइम अटेम्प्ट करणारे पॉलिटिकलचं बॅकग्राऊंड नसताना सुद्धा आम्हाला तिकीट घोषणा करणं, तर मला वाटते की अमरावतीकरांची जे स्वप्न होतं की आमची अमरावतीकरची सून लक्ष्मीच्या हाती कमळ राहायला पाहिजे, त्यांचं स्वप्न साकार होताना आणि अमरावतीचे विकासासाठी एक नवीन पाऊल मी घेऊन येणार आहे. अडसूड देखील आग्रही आहेत ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात. अडसूड जर निवडणुकीमध्ये उभे राहिले किंवा अपक्ष उभे राहिले तर तुम्ही त्यांना पाठिंबा देणार? मला वाटतं सगळे जे मोठे नेते आहेत त्यांनी एकत्र व्हावं, एकत्रित होऊन ही निवडणूक पाहिली पाहिजे. आपल्यापेक्षा ज्याला पाळणं आहे ते टार्गेट खरं लक्षात घेऊन आपण समोर गेलो पाहिजे. कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा कोण निवडून येतो हा विषय महत्त्वाचा नाही. रवी राणा पाळणं, त्याच्या नवनीत राणा पाळणं हे महत्त्वाचं आहे. या पक्षप्रवेशामुळं भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत झाली आहे. अमरावतीमध्ये, पश्चिम विदर्भामध्ये नवनीत राणा या फायर ब्रँड नेत्या आहेत. एकत्रितपणे आमचे सर्व कार्यकर्ते नवनीतजीच्या सोबत काम करतील. माननीय नितीनजी गडकरी साहेबांनंतर सर्वात जास्त मतं हे नवनीत राणांना मिळतील असा मला विश्वास आहे. त्याला त्यांनी काय करावं नाही करावं, किती लाचारी पत्करावी कार्यकर्ता म्हणून. पक्ष जेव्हा कार्यकर्त्याचा विचार करत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी पक्षाचा विचार काही क्षणापुरता करू नये. तसंही 400 के पार आहे, त्याच्यानं एक सीट गेली तर काही फरक पडणार नाही. 300 खासदार आले तरी सत्ता बसतंच मोदी साहेबाची. तर एक दिन लावा, हा अतिरेक थांबवा. वाटते भाजपच्या कार्यकर्त्यालाही मी विनंती करेल, अबकी बार 400 के पार, तर एक दोन सीटा गेल्या अशा या मस्तीत आलेल्या घालवा यांना. हा निकाल लागला म्हणजे सुप्रीम कोर्ट निकाल लागला असं झालंय. आता ती निकालाची प्रत पक्ष कार्यालयातून न्यायालयात गेली नाही पाहिजे एवढ्याच अपेक्षा राहिल्या शिल्लक. ज्यांनी सगळं डमी कागदपत्र लावून सगळ्या पद्धतीची फसवणूकच देशाची केलेली आहे. ना संविधान आहे ना स्वाभिमान आहे. आणि अशा उमेदवारांना उमेदवारी देऊन तुम्ही पुन्हा हे दाखवून दिलं का हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल ते लोकशाही संपली देशातली, असं पुन्हा चित्र स्पष्ट झालेलं आहे.